सोलापूरमध्ये MIDC मध्ये आग लागल्याची माहिती समोर आलेली आहे। सोलापूरमध्ये ही घटना घडल्याचं समजतंय। कारखाना होता आणि या कारखान्याला भीषण आग लागलेली आहे। सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला मध्यरात्री 3 वाजता आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे आणि आगीमध्ये 3 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे आणि 5 ते 6 जण अडकल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। आगीची भीषणता आपण दृश्यांमधून पाहू शकतोय। कारखाना होता आणि या MIDC भागामध्ये कारखान्याला भीषण आग लागलेली आहे। आग लागल्यानंतर धुराचे लोळ कसे उठतायत आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत आहेत। अनिकेत, अगदी थोडक्यात कशी नेमकी लागली आग आणि आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे का? नक्की श्रद्धा, आपण जर बघितलं गेलं तर सोलापुरातील जे अक्कलकोट रोड परिसरातील MIDC आहे त्या ठिकाणी टॉवेल कारखान्याला जे आहे ते आग लागलेली होती आणि या आगीमध्ये आतापर्यंत 3घांचा मृत्यू झालेला आहे। खरं तर मृतांची संख्या जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे, कारण आतमध्ये जे आहेत ते 5 ते 6 जण अडकल्याची माहिती जी आहे प्राथमिक आपल्याला मिळते। खरं तर अग्निशामक दलाच्या वतीनं हे सर्व आग जे आहे ती विझवण्याचं प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। खरं तर पोलीस देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेले आहेत आणि खरं तर आपण बघितलं गेलं तर ते सोलापूर शहरातील जे अक्कलकोट रोड परिसरातील MIDC आहे त्यातील सेंट्रल इंडस्ट्रीज म्हणजेच जे टॉवेल कारखाना आहे त्या ठिकाणी ही मोठी आग लागलेली आहे। खरं तर मध्यरात्री जी आहे ती ही आग लागल्यानं खरं तर आपण बघितलं गेलं तर 5 ते 6 जण या कारखान्यामध्ये अडकल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळते। श्रद्धा, अगदी अनिकेत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।